भीमाची नाही या साईडच्या ना पायी जरा सोडल्यावर का वाटतं मला काय बरं का खड्डा नाही कुठंच मला वाटलं खड्डा बिड्डा पडला असा नाही कुठं कुठंच काय नाही ओके एकदम काय काय अडचण नाही नाही आमची ना कार्तिक एकादशीमुळे सुट्टी घेतलेली आम्ही काय मोठी ना दिवाळंदीची त्याच्यामुळं जास्त गर्दी आहे धंदा पण नाही होणार आज आणि मग पाईपलाईनचं काम आमचं उद्या डेली झालं प्लंबर उद्या येणार आहे त्याच्यामुळं मग म्हणलं उद्याच करू आणि जाऊ आज मग बाहेर जरा इथं नाश्ता नाही भेटला आम्हाला खिचडी भेटली इथल्या स्टाफला पण उपवास असणार बरं का त्यामुळे ना भीमाचं नियोजन करायचं नाही का करंजीवऱ्याच्या घाटात असं फिरायचं होतं मग म्हणलं चला इकडं जाऊन येऊ तेवढं मका पण बघणं होईन घाट बघून होईन ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण 10:30 वाजल्यात आज आमचे ना कार्तिक एकादशीमुळे सुट्टी घेतलेली आम्ही काय मोठी ना दिवाळंदीची त्याच्यामुळं जास्त गर्दी आहे धंदा पण नाही होणार आज त्यामुळे ऑफ घेतला आम्ही शनिवारी आज नेमका रविवार सोमवारी ऑफ नाही यावेळेस सोमवारी चालू आहे सॉरी यांना खाली आलं तर ना सकाळीच मी बाहेर घेतली ती आणि ना मका टाकून दिली ती आपलं विमान जरा ॲग्रेसिव्ह पण झाल्यावर घडलं माझा तो हात पण लावून देत नाही असं का माठ यायला याला जोड नाही भेटला रे चांगला वाढणारा बैल पाहिजे एवढा मापा समजा एवढं जरी असन तरी लय आलं मग चांगला घेऊन जाईन असं नाही का कारण याला जरा उडी तळात जरा थोडा बोलता ये तिथं जरा वाढला नाही आला नंतर शान होईनी 2-3 घाट झोपला नाही एकदा कारण गोऱ्याला नजर बिजर सगळं रे नियोजन वाचून राहीन राव नाहीतर चालू आहे तर प्रयत्न झाला बघा बघितच चला संतोष शेठ चाय पे चर्चा करायला जाऊ कसा आहे मुन्ना मुन्ना 2.0 आहे 2.0 चल सर खात आहे चांगलं आहे त्याचा अंगावटा एवढा आहे तेवढं हळूहळू खात आहे ओके इथलं सज्ज केलं वाटेतलं हिची कुट्टी फाडायची सर रात्री आता आणि नवीन मका आणला का नाही 100 किलो मिक्स करून चारला का नाही पण लय गोळ्या झाली आता चला बायपास नाही चल डायरेक्ट सरळ मला वाटलं आज लय गर्दी असेल काहीच गर्दी नाही रे अरे काम करता ना माझी गाडी घेऊन यायची ना अच्छा चल आज प्लंबरचं काम करायचं ना नाही तर येऊ असतो बाहेर आज भाऊ प्लंबर नाही भेटले काय भाऊ इथून काय करतो बसून तरी इथं इथं वाईट येईल मग प्लंबर भेटणार एवढे प्लंबरला फोन लावला एवढा नंबर एक यायला गडी पैसे देऊन येणार नाही आहे सज्ज प्लंबर नाही जवळपास 10:30 वाजल्यात 10:30 वाजल्यात तर गावात टोईल घेऊन गेलो होतो आम्ही पण गर्दीच नाही लागली आणि मग पाईपलाईनचं काम आमचं उद्या डेली झालं प्लंबर उद्या येणार आहे त्याच्यामुळं मग म्हणलं उद्याच करू आणि जाऊ आज मग बाहेर जरा मोठी गाडी घेऊन आलं संतोष शेटांनी आज जास्त वार गर्दी वाटत नाही एवढी पण जेवढी यायला पाहिजे ना डिवाइड केलेत का लोकांनी सगळी गर्दी पोलीस बंदोबस्त चांगला आहे देवगा 2-3 बायपास ना आता त्याच्यामुळे सगळं गर्दी डिवाइड होती गावात दिसत नाही तर पहिलं किती गर्दी असायची रे आपली तर मधल्या रोड लय गर्दी असायची पहिली 11 वाजले आता नाश्ता करा थांबलो आम्ही आता इथं बऱ्याच वेळा जेवलेलो इथं म्हणून थांबलो इथं परत या संतोष शेठ खिचडी तावाना यांचे स्नॅक्स नाही नेमकं राव जे भेटलं तेच खातोय चांगली का चांगली इथं नाश्ता नाही भेटला आम्हाला खिचडी भेटली इथल्या स्टाफला पण उपवास असणार बरं का त्यामुळे यांनी खिचडी ठेवली काय जे भेटलं ते खाल्लं आम्ही सगळ्यांना उपवास दिसतोय अख्ख्या स्टाफला उपवास आहे त्यांच्या ते जेवणाचं हॉटेल नाही का चांगलं जेवण देतात ते स्नॅक्स वाला नाहीये
वाटलं चालू केलं असं म्हणून मी आलतो. जाऊ दे नेक्स्ट टाइम. स्नॅक्स नॉट अवेलेबल. यांचं दुसरीकडे पण आहे ना स्नॅक्स. काय माहिती माग आहे वाटतं. पुढून आणलेली मग डाव्या साईडनी. पुढे गाळ आहे ना तिथून घेतलेली आपण. त्यांनी मला मॅप पाठवला होता ना. पण काल मी दुकानात बंद होतं त्यांचं. अरे काल आलतो इकडं बंद होतं दुकान. 20 रुपये 5 रुपये चहा 3 रुपये. याचे रील येत ना. येतात हे मंचर साईडचे वाटतं. चांगलं करतात ते पण. मार्केटिंगला चांगलं स्पेंड करतात ते पैसे. आपण तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण तर आपल्यावर चाललंय. आपण पण केली पाहिजे भाई. आपण आपल्या चौक केले की बाय करतोच की मग चालूच आहे आपलं. आपल्या आहे की आपण नाही पेड कशाला द्यायचं जर का आपल्याला येत तर. तिथे पैसे देऊन करतात का. मग काय करताय ते. आपण आहे की खंबीर आहे घालते की तिकडे त्यांना पैसे देतात बघतो. हो इथं कुठंतरी मका टेबल लेफ्ट साईडला तरची गाडी बुक करावं लागेल आणि मग टाकून द्यायला लागेल. कारण खाली बीच करणार. 200 किलो टाकली ना बाद झाली मला. कारण मिक्स करून चारता येईल मला बरोबर. मग अदरवाईज त्या अंगावर पडत परत वाळली ना मग ती फिकी करतात राव. आता जेवढी वाळतीत ना ती खात नाही ना. ती जाळायला आहे वाळलेली माहिती का. ना भीमाचं नियोजन करायचं नाही का करंजीवऱ्याच्या घाटात असं फिरायचं होतं. मग म्हटलं चला इकडे जाऊन येऊ. तेवढं मका पण बघणं होईन घाट बघून होईन. आपलं एक ओळखीचं इथं एक कोळेकर सागर कोळेकर त्यांना भेटता येईन. मग त्यांच्याकडे एखादा बैल बिल गोरा असेल तर त्यांच्यासोबत नाही का त्यांना जरा माहिती असतं आपल्यापेक्षा. परांड्यांना बोलावतो ड्रायव्हर नेमका ना. मग सगळे येते इकडून आपण तिकडून नेऊन घेऊ. यांनी एक जुकाट पण नियोजन लावलेलं आहे मी. सुधावडीचं जुकाट आहे बघू. फक्त अजून एक बैल पाहिजे ना तर गोरा पाहिजे नाही. मग झालं काम. मग लक्ष्मी मला घेऊन यायचं आपल्या इथं. कसं आहे घाट आहे ना हलका आहे चांगला नाही बारीक हलका घाट आहे. इथं पळून होईल पहिली अंदाज तर चांगला. इथं करंजीवरचं घाट खाली. चल बरं घाट बघून येऊ जरा. घाट चांगला असेल ना उद्या नियोजन करायला इकडं. आपले गोडी घेतलेले इथून स्पीड किंग. आता तिकडे कुठं तरी कोया कोरकोटीला बसले असेल चरत ती. आता तो व्यापारीच आहे ना. ते व्यापारच करतोय. पळत नव्हते गोवाडा ते माहिती का ना. म्हणून देऊन टाकला आम्ही. पडला असत काय दिला असतं. ए लॉक केली का नाही गाडी. ओके चला संतोषट. खड्डा नाही पाहिजे फक्त घाटात. बरं का खड्डा नाही कुठंच. मला वाटलं खड्डा बिड्डा पडला असता कुठंच काय नाही. ओके एकदम काय अडचण नाही. उद्या आणायचंय. उद्या आणणार घाट बघा आलं. हा घाट खड्डा आहे का म्हणलं बघा. मला वाटलं चाऱ्या बिऱ्या पडल्या घाटात. नाही चांगला घाट आहे काय प्रॉब्लेम नाही. पळावता नाही याच्यात. पण इथल्या लोकांनी आणलं पळवायला. बरेच लोक आहेत इथं पळाय बरं का. घाटाला किताल पण नाही चांगलं आहे. आळं पण नाही सगळं. उद्या नियोजन करता येईल ते. वासराच्या लायकीचा घाट आहे. तम्यांची बारी बघू नसेल तर शटाला. इकडे थंडी वाजते अजून. हा अख्खं मोकळी. अशांना 2 वाजायला आल्यात. आम्ही डायरेक्ट निघलो तिथून करंजीवरून. आता डायरेक्ट इथं आलो. पुढं माळून घेत आलो. पोचलो डायरेक्ट तिथं आहे ना. त्या मार्गे नाही गेलो कारण त्या मार्गे नाही थोडं काम होतं इकडून. माळून घेतून थोडं इकडं आलो. मग मका आता नाही. मका नंतर घेता येईल डायरेक्ट. पहिली अख्खी कुट्टी केली ना ही संपल्यानंतर मागू नाही. परत ती वाळ मिक्स करायची ना आता परत ती. त्यामुळं नाही ऑर्डर केली तिथं. जवळपास 2 वाजले आता. जर घरी पोचलो जरा थोडे ना. माझे 2 ब्लॉग आहे ते अपलोड लावायचे फक्त. अपलोड करायचे त्याच्याने 2 अजून एडिट करायच्यात मला. घरी नेमकी खिचडी केली. खिचडी घेऊ आणि थोडं जरा आहे ना एडिटिंग करावं लागेल.
2-1 तास जाते ते माही. आज नेमका सुट्टी त्यामुळे जर थोडा आराम आहे रात्रीचा. मग सकाळी खिचडी खाल्ली नाश्त्याला, आता मग खिचडीच खातोय. 2000 years later. जवळपास आता 5 वाजल्यात. जस कोठे झालो आता 3 वाजता झोपलो असेल ते, नाही 3:30-4 लावलो. 1 तासभर झोपलो आणि खाली आलो. ही न्याकडा खाली पाडून टाकलं रे. या का उचलून साईडला घ्यायला लागेल. मग लय वाळलेली आता बेकार खाली टाकायला लागेल. सकाळी साफ केलं तर व्यवस्थित मॅटिव्हिटी काय अडचण नाही. आता एवढं उचलायचं, धावून साफ करायची, पुढलं साफ करायचं. जवळपास सगळं उरकलं. आता संतोष शेटला लावलं पाणी आणाय मी. आज हॉटेल बंद आहे, गरज होता तो. त्या गाडीवर पाणी आणतात व्यवस्थित. मोठी गाडी लागली असे आणायला. एकदम ते राव कुट्टी पण केली आणि या साईडची मका काढून टाकली. आता ती कारची कुट्टी द्यायची. बाहेरची साफसफाई पण करून टाकली सगळे लोक. आणता ये संतोष, आण लवकर पाणी. पाच आणला. कसा आहे संघर्ष याने पाठण गेली अरे माई. खाल्लं सगळं तिघांनी. जर मला थोडं चोळून काढू जरा, लय कॅस पडते त्याची राव. उद्या त्याला ना बिरदोडीच्या घाटात न्यायचा मला. बेकार थंडी वाजलीत. जर्किंग घेऊन आलो डायरेक्ट. बिरदोडीच्या घाटात न्यायचं आहे, पण पहिलं गाडीचं नियोजन, बाकी सगळ्या जुकाट आहे, कांड्यावरचा गोरा आहे सगळं. त्याला शेवाटी वाण लावली, कारण शेवाटीचं आमचं तिथं गोंड हरवलं डायरेक्ट नवला कोंबरीच्या घाटात. काय माहिती गोऱ्याला मला धुवायला लागेल व्यवस्थित. सकाळी गरम पाणी आणायला लागेल 1 कॅन्डभर, चांगला धुवून काढतो. गोरा पळणार रे 100%. पण काय माहिती का राव, व्हिडिओ नाही ना आली, लोक लई चॅप्टर पडायची. आपण ज्यांना ज्यांना दिलं ना आतापर्यंत, चला एकाला पण नाही म्हणून नाही. किती वेळा मुन्नाला टाकला असेल राव. आपण शब्दांनी कधी बोललो, पण काय लोकांची मेंटल मानसिकता ती. आपला जरा फ्रेंड सर्कल एवढा मोठा नाही की नाही का, असा जरा चांगलीमध्ये म्हणून लपडायचं सगळं. आता बैल भेटत राहतात. एक शिकाऊ जर बैल असताना आता लय भारी काम झालं असतं. माझी चूक किती झालेली खरं तर. मला ना पहिल्या घट्ट्याला शिकाऊ बैला संग टाकायला पाहिजे होता चांगला. बैल म्हणा, बारीक वासरू म्हणा, चांगलं एकदम स्पीडचं. लपडं काय आलं, मी आपण गेलो शब्दावर जातो आणि आपले लोक फशी देत राहू. लिटरली तोंडा पाडतात. थोडा चोळतोय आला 2 भीमाची ना या साईडच्या राव पायी जरा शोधल्यावर का वाटतं मला. इथून एवढा आहे ना, एवढं वाटतं शोधल्यावर का. या साईडचा नॉर्मल वाटतं.
चलिए सर रे बा सर उचलून धरते रे हा पायी हा ढिल्ला आहे हो इथं नाही लई काय वाटत इकडं हात लावलं ना लावलं देत ना हो